सहभागी होणार आहेत। पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाशी संबंधित गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि पुणे पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीत बैठक झाली। आजच्या बैठकीत या घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं नेमलेल्या चौकशीचा अहवाल सादर करण्यात आला। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं जो अहवाल दिला त्या अहवालात डॉक्टरांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी मृत्यू झालेल्या महिलेच्या वैयक्तिक गोपनीय गोष्टी उघड केल्या हे निषेधार्ह आहे, असं रुपाली चाकणकर यांनी या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। मृत महिलेच्या कुटुंबानं देखील रुग्णालयानं या गोष्टी समाज माध्यमांवर उघड केल्याबाबत आक्षेप घेतला आहे असं सांगत याबाबत रुग्णालयाला समज देण्यात येईल असं त्या म्हणाल्या। 5.5 तास ही महिला रुग्णालयामध्ये असताना आणि महिलेला रक्तस्राव होत असताना देखील डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारचे उपचार केले नाहीत। तसंच रुग्णालयासमोरच 10 लाखांची मागणी केल्यामुळे संबंधित रुग्ण महिला मानसिकरित्या खचली असं चाकणकर यांनी सांगितलं। हा मातामृत्यू असल्यानं याची सखोल चौकशी मातामृत्यू अन्वेषण समितीकडूनही सुरू आहे। एकूण 3 समित्या याबाबत चौकशी करत असून या तिन्ही समित्यांच्या अहवालामधील निष्कर्षांवरून कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। धर्मादाय रुग्णालयांची नियमावली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पाळली नाही असं त्यांनी सांगितलं। राज्यात मार्च अखेरच्या ऊस गाळप हंगामाच्या अहवालानुसार 80 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झालं।